नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. तर मित्रांनो, विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. आपली पहिली न्यूज आहे रिलायन्स बद्दल. तर रिलायन्सने फायनान्शियल इयर 26 मध्ये तब्बल 1,44,271 कोटी खर्च केलेले आहेत. हो मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीजने फायनान्शियल इयर 26 म्हणजे एप्रिल 2025 ते मार्च 2026 या वर्षात एकूण 1,44,271 कोटी म्हणजे $15 बिलियन कॅपिटल एक्सपेंडिचर खर्च केले, जे गेल्या वर्षाच्या 1,32,000 कोटींपेक्षा 9.3% जास्त आहे. हे पैसे रिटेल एक्सपान्शन, जिओ 5G रोलआउट, ग्रीन एनर्जी, पेट्रोकेमिकल्स आणि नव्या AI इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवले गेले आहेत. मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या इन्व्हेस्टर डे प्रेझेंटेशनमध्ये 2031 पर्यंत इबिटा म्हणजे टॅक्स आणि इंटरेस्ट आधीचा नफा 4 लाख कोटींपर्यंत नेण्याचे अँबिशियस टार्गेट ठेवलेले आहे, जे सध्याच्या इबिटा 2.17 लाख कोटींच्या जवळपास दुप्पट आहे. आणि या टार्गेटसाठी रिलायन्स ग्रीन एनर्जी, जिओ IPO आणि रिटेल ॲग्रेसिव्ह एक्सपान्शन यावर भर दिला जाणार आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, रिलायन्स इंडस्ट्रीजचे इबिटा 2031 पर्यंत दुप्पट होण्याचे टार्गेट म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी ही एक कंपाऊंडिंग मशीन आहे. SIP द्वारे रिलायन्समध्ये गुंतवणूक करणे 5-7 वर्षांच्या दृष्टिकोनातून अत्यंत योग्य ठरणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे रिलायन्सच्या रिफायनरी बद्दल. तर रिलायन्स इंडस्ट्रीजने जगातील पहिली पूर्णतः ऑटोनॉमस म्हणजे स्वयंचलित रिफायनरी बनवण्याची घोषणा केलेली आहे, जिथे AI सिस्टीम्स आणि रोबोट्स मिळून क्रूड ऑइल प्रोसेसिंग, क्वालिटी कंट्रोल, सेफ्टी मॉनिटरिंग आणि मेंटेनन्स हे सगळे काम मानवी हस्तक्षेपाशिवाय करणार आहेत. ही रिफायनरी जामनगर, गुजरात येथे असेल, जिथे रिलायन्स आधीच जगातील सर्वात मोठे रिफायनरी कॉम्प्लेक्स चालवते आणि दररोज 14 लाख बॅरेल्स क्रूड ऑइल प्रोसेस करते. ऑटोनॉमस रिफायनरीमध्ये कम्प्युटर विजन, प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स AI आणि रोबोटिक्स आर्म वापरले जातील, ज्यामुळे ऑपरेशनल कॉस्ट 25 ते 30% कमी होणार आहे आणि तसेच ऍक्सिडेंट सुद्धा शून्य होतील. सध्या सौदी अरामको आणि शेल या कंपन्या पार्शियल ऑटोमेशनवर काम करत आहेत, मात्र पूर्णतः ऑटोनॉमस रिफायनरी हे फक्त रिलायन्स करणार आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, ऑटोनॉमस रिफायनरी म्हणजे रिलायन्सचे O2C म्हणजे ऑइल टू केमिकल सेगमेंट आणखी प्रॉफिटेबल होणार आहे. यात हनीवेल, ABB सारख्या ऑटोमेशन टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर्सना कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे, त्यामुळे त्यांच्या इंडियन लिस्टेड पेअर्सकडे नक्की लक्ष द्या. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे रिलायन्सच्या डेटा सेंटर बद्दल. तर रिलायन्स इंडस्ट्रीजने जामनगर येथे 120 मेगावॅट क्षमतेचा AI डेटा सेंटर हब उभारत आहे, जो मेटा आणि रिलायन्सच्या 168 मेगावॅट जामनगर AIDC पार्टनरशिपच्या व्यतिरिक्त असणार आहे. हा 120 मेगावॅट हब रिलायन्सच्या स्वतःच्या AI वर्कलोडसाठी असेल, ज्यात कामधेनू AI मॉडेल ट्रेनिंग आणि जिओ स्टार कंटेंट रिकमेंडेशन आणि जिओ नेटवर्क ऑप्टिमायझेशन यांचा समावेश असणार आहे. NVIDIA H100 आणि GB200 GPU क्लस्टर्स वापरले जाणार असून गुगल क्लाउड सोबत हायब्रिड क्लाउड आर्किटेक्चर असणार आहे. मित्रांनो, 120 मेगावॅट म्हणजे किती मोठे आहे हे समजण्यासाठी सांगतो की सुरतच्या एका मोठ्या शहराचा रेसिडेन्शियल इलेक्ट्रिसिटी वापर साधारणतः 600 ते 800 मेगावॅट असतो आणि रिलायन्स एकट्या AI साठी 120 मेगावॅट वापरणार आहे. यावरून AI किती एनर्जी हंग्री टेक्नॉलॉजी आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आणि मित्रांनो, रिलायन्स AI हब म्हणजे रिलायन्स ग्रीन एनर्जीला पॉवर सप्लाय करण्याची संधी भेटणार आहे. अदानी ग्रीन, टोरेंट पॉवर, टाटा पॉवर या क्लीन एनर्जी कंपनीजला हायपर स्केल AI डेटा सेंटर्समुळे लॉंग टर्म डिमांड असणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे गुगल आणि मेटाच्या जिओ इन्व्हेस्टमेंट बद्दल. तर मित्रांनो, गुगलने 2020 मध्ये जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये $4.5 बिलियन गुंतवले होते आणि मेटाने म्हणजेच फेसबुकने त्याच वर्षी $5.7 बिलियन गुंतवले होते. एकूण या दोन टेक जायंट्सने जिओमध्ये $10.2 बिलियन ओतले होते. आता जिओ IPO जेव्हा 133 ते 180 बिलियन व्हॅल्युएशनवर येणार, तेव्हा गुगल आणि मेटा यांच्या हिश्श्याची किंमत त्यांच्या इन्व्हेस्टमेंटच्या तुलनेत 280% जास्त असेल. म्हणजे त्यांनी लावलेल्या प्रत्येक 100 रुपयांचे 380 रुपये झालेले आहेत. हे रिटर्न मिळवायला फक्त त्यांना 5 ते 6 वर्षे लागली आणि हे रिटर्न S&P 500 किंवा निफ्टी 50 पेक्षा कितीतरी जास्त आहे.
मित्रांनो, जिओ IPO मध्ये रिटेल इन्व्हेस्टर्सना 35% कोटा राखीव असणार आहे. DRHP नुसार 25,000 कोटींचे फ्रेश इश्यू असणार आहे. जेव्हा IPO ओपन होईल तेव्हा अप्लाय तुम्ही नक्की करा. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे जिओ मार्ट बद्दल. तर जिओ मार्टने आपले क्यू कॉमर्स म्हणजे क्विक डिलिव्हरी ऑपरेशन 3100 रिलायन्स स्मार्ट आणि जिओ मार्ट स्टोअर्स पर्यंत विस्तारवण्याची योजना जाहीर केलेली आहे आणि याद्वारे 30 मिनिटात ग्रोसरी डिलिव्हरी दिली जाईल. सध्या ब्लिंकिटचे 2243 डार्क स्टोअर्स आणि झेप्टोचे 700हूनही जास्त डार्क स्टोअर्स आहेत. मात्र जिओ मार्टला 3100 एक्झिस्टिंग स्टोअर्समुळे इन्फ्रास्ट्रक्चर झिरो पासून बिल्ड करावं लागणार नाही. रिलायन्स रिटेल हे भारतातील सर्वात मोठे ऑफलाईन रिटेलर आहेत, ज्याचे 18,000हूनही जास्त स्टोअर्स आहेत आणि यातील निवडक स्टोअर्स क्यू कॉमर्स हब म्हणून कन्वर्ट केले जाणार आहेत. जिओ मार्ट आधीच हायपर लोकल डिलिव्हरी 80+ सिटीज मध्ये करत आहे आणि अजिओच्या माध्यमातून फॅशन डिलिव्हरी सुद्धा करत आहे. त्यामुळे लॉजिस्टिक बॅकबोन ऑलरेडी तयार झालेला आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे फ्लिपकार्ट बद्दल. तर ॲप ॲनालिटिक्स फर्म डेटानुसार फ्लिपकार्टने जून 2026 मध्ये इंडियामध्ये डेली ॲक्टिव्ह युजर्समध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे. ॲमेझॉन इंडिया, मिशो आणि मिंत्रा या सर्वांना मागे टाकलेला आहे. फ्लिपकार्टने फ्लिपकार्ट मिनिट्स नावाचा क्विक कॉमर्स सर्व्हिस लॉन्च केला आहे, जो 10 ते 15 मिनिटात डिलिव्हरी देतो आणि त्याने DAU मध्ये 45% जंप आणलेले आहे. मित्रांनो, फ्लिपकार्ट प्लस लॉयल्टी प्रोग्राम आणि ग्रोसरी कॅटेगरी एक्सपान्शन आणि तसेच बिग बिलियन डेज यासारख्या उपक्रमांमुळे युजर एंगेजमेंट वाढले आहे. वॉलमार्टच्या ओनरशिप नंतर फ्लिपकार्ट आता IPOच्या दिशेने जाताना दिसत आहे आणि DAU मध्ये 1 नंबर पोझिशन ही IPO व्हॅल्युएशनसाठी सर्वात महत्त्वाचं मेट्रिक असणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे फोनपे बद्दल. तर फोनपेने एक नवीन पॉलिसी जाहीर केलेली आहे, ज्यानुसार जर एखाद्या युजरने 12 महिन्यांपेक्षा जास्त काळ फोनपे वॉलेट वापरले नाही आणि वॉलेटमध्ये बॅलन्स आहे, तर त्यावर दर 3 महिन्यांनंतर ₹100 इनॅक्टिव्हिटी फी आकारली जाणार आहे. ही फी RBIच्या प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणजे PPI गाईडलाईन नुसार असणार आहे आणि हे फक्त वॉलेट बॅलन्सवर लागू होईल. मित्रांनो, फोनपेचे 50 कोटींपेक्षा जास्त युजर्स आहेत. मात्र त्यातील अंदाजे 30 ते 40% युजर्स वॉलेट रेग्युलरली वापरत नाहीत, फक्त UPI यूज करत असतात. या पॉलिसीमुळे फोनपेला इनॅक्टिव्ह वॉलेट्स मधील अनक्लेम बॅलन्सवर रेव्हेन्यू मिळणार आहे. मात्र यामुळे युजर्स UPI ला प्रेफर करतील आणि वॉलेटचा वापर आणखी कमी होऊन जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो, जर तुमच्या फोनपे वॉलेटमध्ये बॅलन्स असेल आणि तुम्ही वॉलेट वापरत नसाल, तर ते पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून घ्या. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे झेप्टोच्या ॲट्रिशन रेट बद्दल. तर क्विक कॉमर्स युनिकॉर्न झेप्टोच्या फायनान्शियल इयर 26 अॅन्युअल रिपोर्टनुसार कंपनीचा एम्प्लॉय ॲट्रिशन रेट म्हणजे नोकरी सोडण्याचा दर हा 51% होता. म्हणजे सुमारे 9,000हूनही अधिक एम्प्लॉयनी FY26 मध्ये झेप्टो सोडलेली आहे. हा ॲट्रिशन रेट इंडस्ट्रीज ॲव्हरेजच्या 2.5 पट जास्त आहे. इन्फोसिस, विप्रो यांचा ॲट्रिशन रेट हा 12 ते 18% असतो, तर झेप्टोचा हा 51% आहे. झेप्टोवर ED म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने FEMA म्हणजे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट उल्लंघनाचे चार्जेस ठेवले आहेत आणि फाउंडर्स आदित्य पालीचा आणि कैवल्य वोरा यांना EDने समन पाठवले होते. या सगळ्यामुळे कंपनीचे इंटरनल एन्व्हायरमेंट स्ट्रेसफुल झालेले आहे. झेप्टोचे IPO सेबीने अप्रूव्ह केले आहे आणि जुलै-सप्टेंबर मध्ये ते येण्याची शक्यता आहे. मात्र 51% ॲट्रिशन हे पोटेन्शियल इन्व्हेस्टरसाठी एक रेड फ्लॅग ठरणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे SBI म्युच्युअल फंडच्या IPO बद्दल. तर सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने SBI म्युच्युअल फंड म्हणजे SBI फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडच्या 13,000 कोटींच्या IPO ला फायनल अप्रुव्हल दिलेला आहे आणि हा IPO फायनान्शियल इयर 27 मध्ये येण्याची शक्यता आहे. SBI म्युच्युअल फंड हे भारतातील AUM म्हणजे असेट अंडर मॅनेजमेंटच्या दृष्टीने सर्वात मोठे म्युच्युअल फंड असणार आहे, ज्याचे AUM 11.21 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. SBI कडे SBI फंड मॅनेजमेंटमध्ये 63% स्टेक आहे, तर अमुंदी म्हणजे फ्रेंच असेट मॅनेजरकडे 37% स्टेक आहे. हा IPO मित्रांनो ऑफर फॉर सेल असणार आहे आणि SBI तसेच अमुंदी दोघेही काही शेअर्स विकणार आहेत. कंपॅरिझनसाठी निपॉन इंडिया म्युच्युअल फंड आणि HDFC AMC लिस्टेड आहेत आणि SBI म्युच्युअल फंड त्यांच्यापेक्षा मोठे आहे, त्यामुळे व्हॅल्युएशन प्रीमियम असणार आहे. तर मित्रांनो, SBI ला NSE IPO मध्ये किती रिटर्न भेटणार हे आता आपण बघूया.
स्टेट बँक ऑफ इंडियाने 1994 मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE च्या फाउंडिंग स्टेजमध्ये 1.5 कोटी गुंतवले होते आणि आज 32 वर्षानंतर NSE IPO जेव्हा 25,000 ते 30,000 कोटींच्या ऑफर फॉर सेल मध्ये येईल तेव्हा SBIच्या त्या 1.5 कोटींचे मूल्य 3,750 कोटींपेक्षा जास्त असणार आहे. म्हणजेच मित्रांनो 2,500 पट रिटर्न भेटणार आहे. हे कंपाऊंडिंगचे सर्वात उत्तम उदाहरण आहे. SBI शिवाय लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे LIC, IDFC बँक आणि इतर बँक सुद्धा NSE मधील फाउंडिंग शेअर होल्डर्स आहेत आणि त्यांनाही सिमिलर ॲस्ट्रॉनॉमिकल रिटर्न मिळणार आहेत. NSE ने फायनान्शियल 25 मध्ये 11,536 कोटी नेट प्रॉफिट केला होता. म्हणजे ही एक अत्यंत प्रॉफिटेबल बिझनेस आहे ज्याचे शेअर्स आता आपल्याला सुद्धा मिळणार आहेत. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे इंडियन एक्सपोर्ट बद्दल. तर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केले आहे की भारत फायनान्शियल 27 मध्ये एप्रिल 2026 ते मार्च 2027 या वर्षात एकूण $1 ट्रिलियन म्हणजे 1 लाख कोटी डॉलर मालाची निर्यात करण्याचे लक्ष्य गाठेल, ज्यात गुड एक्सपोर्ट हा $500 बिलियन आणि सर्व्हिस एक्सपोर्ट हा $500 बिलियन असणार आहे. फायनान्शियल सर्व्हिस मध्ये इंडियाने एकूण 2.86 लाख कोटींचे फार्मा एक्सपोर्ट्स, ॲपल आयफोन एक्सपोर्ट्स आणि IT सर्व्हिस एक्सपोर्ट यातून रेकॉर्ड निर्यात केली होती. इंडिया US BTA म्हणजे बायलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंटचे ऑलमोस्ट फायनलाइज झालेले आहे. ते अंमलात आले तर US ला एक्सपोर्ट आणखी वाढणार आहे कारण 18% टॅरिफ हा कमी होणार आहे. चायना +1 स्ट्रॅटेजी म्हणजे ग्लोबल कंपनीज चायनामधून मॅन्युफॅक्चरिंग इंडियामध्ये शिफ्ट करत असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट फायनान्शियल 27 मध्ये 35% वाढण्याचा अंदाज आहे. मित्रांनो एक्सपोर्ट ग्रोथ म्हणजे IT कंपनीज, फार्मा कंपनीज आणि ॲपल, टाटा इलेक्ट्रॉनिक्स कॉन्ट्रॅक्टर्स यांसाठी ही न्यूज खूप पॉझिटिव्ह असणार आहे. तर मित्रांनो आता समजून घेऊया डेटा सेंटरला किती पाणी लागतं. मित्रांनो Amazon वेब सर्व्हिस म्हणजे AWS ने अॅन्युअल सस्टेनेबिलिटी रिपोर्टमध्ये जाहीर केले आहे की त्यांच्या ग्लोबल डेटा सेंटर्सनी 2025 मध्ये 9.46 बिलियन लिटर पाणी कूलिंग करण्यासाठी वापरले आहे, जे एखाद्या मोठ्या शहराच्या वर्षभराच्या पाण्याच्या वापराइतके आहे. AI मॉडेल ट्रेन करताना आणि रन करताना GPUs खूप हीट जनरेट करतात आणि त्या हीटला थंड करण्यासाठी प्रचंड प्रमाणात पाणी लागते. मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि मेटा सुद्धा सिमिलर क्वांटिटीज वापरतात आणि यामुळे डेटा सेंटर्स असलेल्या रिजनमध्ये वॉटर शॉर्टेज येण्याची चिंता असते. इंडियामध्ये जामनगर, हैदराबाद, पुणे येथे नव्याने येणाऱ्या AI डेटा सेंटरसाठी वॉटर अवेलेबिलिटी हा एक मेजर कन्सर्न असणार आहे. तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या इन्फॉर्मेटिव्ह न्यूज. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.